प्रत्येक खेळाडूच्या किंवा असं म्हणूया ना की प्रत्येक बॉलरचं एक स्वप्न असतं की पहिल्या चेंडूवरती फलंदाजाची विकेट घ्यावी आणि ती विकेट सुद्धा क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये असेल ना तर मला वाटतं त्याच्यासाठी ती त्याची ड्रीम विकेट असतं आणि ती ड्रीम विकेट आज पहिली ड्रीम विकेट उमेशच्या रूपाने जर मिळत असेल. उमेश सावंत सारखा खेळाडू जो मोठा खेळाडू आहे, लास्ट मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे, त्या खेळाडूला साहिल जाधवने पहिल्या चेंडूवरती बाद करून पावलांचा रस्ता दाखवल्यानंतर किल्ला आणि नेव्हीचा सारा प्रेक्षक वर्गाने जो जल्लोष केला ना तो पाहण्यासारखा होता. कारण मगाशी जे हर्षल म्हणाला ना ते खरं आहे की किल्ला इथून फार थोड्या बाजूच्या अंतरावरती राहतो, पण अशा वेळेला तेथील सारे प्रेक्षक वर्ग आज मैदानावरती आले. त्यांना माहिती आहे की आपल्या संघातील खेळाडू मैदानामध्ये खेळतात, त्यांना सपोर्ट केला पाहिजे, त्यांचा कॉन्फिडन्स वाढवला पाहिजे. या सगळ्या गोष्टींवरती आज तो प्रेक्षक वर्ग इथं जो काही कल्ला करतोय ना त्याच्यामध्ये या सर्व खेळाडूंच्या कामगिरीला सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणावर हुरूप आलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले होते, असं वाटलं होतं की हा चेंडू थोड्या अंशी गुडघ्यांवरती टेकून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, पण चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. पंचांचा इशारा आला की अवांतरच्या स्वरूपात ही पहिली धाव नोंदवली जाईल. एक गडी बाद एक. राहुल संघाचे कर्णधार मैदानामध्ये आलेत. खारगाव संघाला मोठ्या धावा त्यांच्याकडून अपेक्षा असेल. थोडा लोअर फुल टॉस ही गोलंदाजी साहिल जाधवने जाणीवपूर्वक डेव्हलप केलेली पाहायला मिळाले. कारण नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत आपण जर पाहिलं असेल तर हे लोअर फुल टॉस फार उपयोगी ठरलेले पाहायला मिळालेले आहेत. अनेक वेळेला तुम्ही जेव्हा डे क्रिकेट खेळता यॉर्कर लाईन ब्लॉकल गोलंदाजी तुम्हाला फायद्याची पडते, परंतु या स्पर्धेमध्ये तुम्हाला असे ज्युसी फुल टॉस किंवा त्याच वेळेला लोअर फुल टॉस यश देऊन गेलेत हे सुद्धा साहिल जाधवला माहिती आहे आणि म्हणूनच साहिल जाधव ते अभिनव प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो. आणि मगाशी सुद्धा आपण याच्यावरती चर्चा केली ना की ते अभिनव प्रयोग तुम्हाला वारंवार मैदानामध्ये करावे लागतात. प्रत्येक विकेटला प्रतीकजी मोरे यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आहे. मगाची विकेट सुद्धा त्याच्यामध्ये येईल. किल्ला आणि नेव्ही संघाचे प्रेक्षक वर्ग टाळ्यांचा कडकडाट करतायत. प्रत्येक निर्धाव चेंडू त्यांचाही आत्मविश्वास वाढवतोय आणि का नाही वाढवणार, हे हवं असतं प्रत्येकाला. आपल्यासाठी आपले सहकारी येत आहेत, आपले गाववाले येत आहेत, आपल्याला प्रोत्साहन देत आहेत आणि तेव्हा मग घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याचा आनंद थोडासा निराळा असतो. साहिल जाधवची याही वेळेला आपण पाहतोय खोला टाकणारे असे चेंडू त्याने मैदानामध्ये आत्तापर्यंत अनेक वेळेला फलंदाजांना नामोहरण केलंय आणि याही षटकामध्ये त्याचा कित्ता गिरवला जातोय. पहिल्या षटकात अद्यापर्यंत त्याने 4 चेंडू टाकलेत, 3 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट स्वतःच्या नावावरती नोंदवले. प्रत्येक विकेटसाठी जगदीशजी ठमके यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 4 चेंडूंचा सामना झालाय, 3 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद 3. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, विकेटची संधी, झेल सुटतोय त्यावेळेला. प्रसाद चेंडू खाली आला होता. असं साधारण झेल जर सुटायला लागले असे साधे झेल तर मात्र मैदानामध्ये थोडं दडपण दबाव नक्की येईल. कारण या प्रकारचे झेल मैदानामध्ये सुटणं किंवा त्याच वेळेला मैदानामध्ये थोड्या अंशी तो टेम्परामेंट ढासळणं काही वेळेला कठीण होऊ शकतं. तो कोणत्या फलंदाजाचा सुटलेला आहे, तो कोणत्या परिस्थितीमध्ये सुटलेला आहे, याही गोष्टींचं अनालिसिस होत राहील. पण तत्पूर्वी पहिल्या षटकामध्ये जो दबाव दडपण निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करत होतो ना साहिल जाधव अँड कंपनी, ते मात्र मैदानात यशस्वी होताना पाहायला मिळणार नाही. आता बघा त्याची भरपाई ही अशा पद्धतीने होणार. मग तुम्हाला एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा येणार ज्या आता येत आहेत अवांतरच्या स्वरूपामध्ये. साहिलला माहिती आहे की मैदानामध्ये आतापर्यंत आपण चांगली गोलंदाजी करतोय, त्या चांगल्या गोलंदाजीचे पण निकष असतात ना, ज्याला आपण म्हणतो गुड बेटर बेस्ट, अशा पद्धतीच्या निकषांमध्ये आपण जेव्हा गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय त्या निकषांच्या पलीकडे आपल्याला क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं सुद्धा आवश्यक आहे. 5 चेंडूत 5 आल्यात. ओम आज संध्याकाळपासून आपण पाहतोय ओम थोडा धावांसाठी झगडताना पाहायला मिळाला. त्याच्यामुळे खारगाव संघामध्ये ओमची उपस्थिती आणि त्याच वेळेला ओमची बॅटिंग आपण पाहिलं होतं. ओमने खातं मागच्या सामन्यामध्ये षटकाराने खोललं होतं पहिल्या सामन्यामध्ये, पण त्यानंतर फार धावा जमवता आल्या नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 1 गडी बाद, 6 धावा धावफलकावर.
दोन बंधूंची जोडी मैदानामध्ये आहे, ओम आणि राहुल. तसं पाहिलं तर फार पूर्वीपासूनच भारतीय संघाला असो किंवा आता IPLच्या स्पर्धांमध्ये असो आपल्याला अनेक सारे बंधू पाहायला मिळतात. पण टेनिस क्रिकेटमध्ये असे बंधूंची जोडी जेव्हा मैदानामध्ये येते ती फार मोठ्या स्वरूपाच्या क्रिकेटमध्ये, जेव्हा आपण म्हणतो ना की नॅशनल लेवलच्या क्रिकेटमध्ये फार कमी वेळेला आपल्याला ती अनुभवायला मिळाली. पण जेव्हा आपण तालुका लेवलचं क्रिकेट खेळतो, जेव्हा आपण जिल्हा लेवलचं क्रिकेट खेळतो, अशा वेळेला दोन बंधू सातत्याने एकत्रित खेळताना पाहायला मिळतात, तो आनंद काही और असतो. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 6 धावा आल्या होत्या आणि आता अजिंक्य गोलंदाजीला आले. अजिंक्यने लास्ट मॅचला पहिल्या षटकापासूनच गोलंदाजी फार योग्य टप्प्यावरची गोलंदाजी केली असं म्हटलं तर ते अतिशयोक्तीचं विधान होणार नाही. कारण अजिंक्यकडे तो वेग भन्नाट आहे आणि त्याच्या सोबतीला चेंडू बाउन्स होतो ना लास्ट मोमेंटला, त्यावेळेला फलंदाज बीट होतो. याही वेळेला टायमिंग चुकलंय आणि फलंदाज बाद होऊन परतणाऱ्या पावलांमध्ये ओम बाद होतोय. हा दुसरा हादरा खारगाव संघाला. सेफ हँड मध्ये हा झेल टिपला आणि त्याच्या चेहऱ्यावरती एक हलकसं स्माईल येतं संकेतचं. तो फार मोठ्या प्रमाणावरती क्रिकेटमध्ये इन्व्हॉल्वमेंट स्वतःची फार मोठ्या प्रमाणावर दाखवतो, पण त्याच वेळेला आपले जे एक्सप्रेशन आहेत त्या नेहमी तो लपवून ठेवतो. मगाच्या सामन्यामध्ये मात्र त्या एक्सप्रेशन त्याला आवडता आल्या नव्हत्या, कारण त्यालाही माहिती होतं हे एक्सप्रेशन जल्लोषात सेलिब्रेट झाल्याच पाहिजे. दोन फलंदाज बाद झालेत आणि दुसऱ्या षटकामध्ये जेव्हा गोलंदाजीला आपण पाहिलं की अजिंक्य आले, मगाशी आपण याच्यावरती चर्चा सुरू केली की अजिंक्यचा वेग भन्नाट आहे, पण या वेगासोबत तुम्हाला कंट्रोल सुद्धा ठेवावा लागतो ना. म्हणजे सहजगत्या आपण म्हणतो की प्रत्येक गाडीचा वेग हा फार वेगवेगळा असू शकतो. काही गाड्यांचा अर्थातच वेग ताशी 100 ते 110 किलोमीटरचा असतो, काही 60च्या आतमध्ये चालवतात, काही 150च्या वरती चालवतात, पण त्याच्यासोबत कंट्रोल असणं फार महत्वाचं. या वेळेला मात्र अनकंट्रोलेबल बॅटिंग होते. पहिल्याच चेंडूला आल्या आल्या अजिंक्यला या 4 धावाने सागरने आपलं खातं खोललंय आणि संघाच्या धावसंख्येला पोहोचवलंय 2 गडी बाद 10. आखूड टप्प्याचा चेंडू, याही वेळेला मैदानामध्ये चांगला स्ट्रोक पाहायला मिळणार आहे. सीमा रेषा गाठणार का याचं उत्तर शोधायचं आहे आणि पंचांचा इशारा येतोय, यस इट इज बॅक टू. जी यांची एक छानशी कविता आहे ना की कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आज मैदानामध्ये मला वाटतं ना तसं ठरून आलेलं असावा फलंदाज की ठीक आहे, कोण आहे गोलंदाज अजिंक्य, मी जातो ना बॅटिंगला, मला येतं करतं बॅटिंग आणि मी चांगल्या प्रकारे करू शकतो. सागर सावंतने तेच तर केलंय. समोरच्या गोलंदाजावरती दबाव निर्माण करता आला पाहिजे, हे फार महत्त्वाचं असतं. तुमचा ॲटिट्यूड तो किलिंग ॲटिट्यूड असावा लागतो. टेनिस क्रिकेटमध्ये खूप सारे रती महारथी फलंदाज आपण पाहिलेत, मग ते इलाइट ग्रुपमधले बघा, तुम्ही ऑल इंडिया ओपनमधले बघा, तुम्ही डिस्ट्रिक्ट लेवलचे बघा, तुम्ही स्टेट लेवलचे बघा, तुम्ही तालुका लेवलचे बघा, जो लीडर आहे तो लीडर आहे. याही वेळेला आपण मैदानामध्ये पाहतोय फ्रंट ऑफ द विकेट आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण टायमिंग साधू शकले नाही. पण अजिंक्यच्या षटकामध्ये ज्या धावा येणं गरजेच्या होत्या प्रतिस्पर्धी खारगाव संघाला, त्या त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केलाय. कारण पहिल्या षटकात 6 धावा आल्यानंतर क्वार्टर फायनलच्या सामन्यात ते परवडणारे नाहीयेत. इथून तुम्हाला नॉकआउट्स, म्हणजे जिथे आपण स्पर्धा नॉकआउट राऊंडमध्ये ही स्पर्धा खेळवतोय, अशा स्पर्धांमध्ये तुम्हाला प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांना दडपण दबाव निर्माण त्यांच्यावरती केला पाहिजे. पण अजिंक्यने हे काम फत्ते केलंय. त्याने त्याच्या नावावरती एक विकेट नोंदवले, 10 धावा या षटकात त्याने खर्च केल्या आणि जेव्हा षटक पूर्ण होतंय तेव्हा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतात. 2 गडी बाद 16.
12 चेंडूंचा खेळ संपला, 16 धावा धावफलकावरती आल्या आणि आता आय एस पी एल बॉल ओव्हरला सुरुवात होणार. मगाशी हर्षल आपण पाहिलं होतं ना की या आय एस पी एल बॉलची जी कमाल आहे ना, हा फक्त एक सायकोलॉजिकल वॉरफेअर आहे, बाकी काही नाही आहे. मैदानामध्ये संकेत शिंदेने तेच तर दाखवून दिलं की या बॉलवरती कसं खेळलं जातं आणि विशेषतः जेव्हा तो बॉल जुना वापरला जातोय तेव्हा त्या चेंडूवरती धावा बनवल्या जाऊ शकतात हे मैदानामध्ये वारंवार सिद्ध होतंय. आताही आपण पाहिलं, पहिला चेंडू थोडा अधिक उसळला होता आणि तो छान पद्धतीने टायमिंग केला आणि त्याच्यावरती पर्यंत ते नवज्योत सिंग सिद्धू म्हणतात ना की मुसीबत की बस्ती में छुपी है राहत की हस्ती. आज मैदानामध्ये ती मुसीबत ओलांडून पुढे जायचं असेल तर मैदानात सारखी बॅटिंग केली पाहिजे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीयेत, पण आता मात्र थोड्या आवाज होणार, शिट्या वाजणार. राज बामुगडेला डॉट चेंडू आल्यानंतर या आय एस पी एल बॉल ओव्हरसाठी त्याने जे काही खास ट्रेनिंग स्वतःसाठी घेतलंय ना त्याचं फत्ते तो करतोय मैदानामध्ये. कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कुठेतरी असं अनपेक्षितपणे दडपण त्याच्यावरती होतं, पण ते आता जुगारून लावलंय. 20 आल्यात, 2 गडी बाद 20. नाईट क्रिकेट स्पर्धेची हीच खरी रंगतता असतं. जसा जसा पहाटेचा प्रहर सुरू व्हायला सुरुवात होते, अचानक खेळामध्ये वेगळी रंगतता आलेली पाहायला मिळते. पण आज तिन्ही प्रहरांमध्ये वेगळा खेळ आपण हर्षल पाहिला मैदानात. सुरुवातीला असं बघत होतो की धावा चेस होत नव्हत्या, अचानक एका सामन्यामध्ये 70 धावा चेस होताना पाहिल्या, मग ते दडपण दबाव आणि मग 60 धावा धावफलकावरती आल्या आणि मग साधारण जे गोलंदाजांचं आजची रात्र आहे असं आपण जे म्हणणार होतो त्याचं उत्तर मात्र उलटं पाहायला मिळालं. मग ती फलंदाजांची रात्र होताना पाहायला मिळाली. त्याच्यामुळं पहिल्या रात्री संमिश्र स्वरूपाचा खेळ पाहायला मिळाला आणि त्याच्यावरतीच शिक्कामोर्तब आपण सुद्धा करूया. राज बामुगडेने आत्तापर्यंत 7 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये, 4 चेंडू टाकलेत, 2 गडी बाद, 23 धावा धावफलकावरती आहे. ते एक वाक्य ना की दुनिया एक खिलौना है, मिल जाए तो मिट्टी है, मिट जाए तो मिट्टी है, मिल जाए तो सोना है. आणि आज मैदानामध्ये त्या प्रकारचा खेळ करावा लागेल. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू आला, चला पुल करा सक्सेसफुली, त्याच्यावरती 4 धावा घ्या, 6 धावा घ्या, किंवा त्याच वेळेला एखादा शॉर्ट ऑफ लेन चेंडू आला त्यालाही तुम्ही पुल करा, किंवा त्याला तुम्ही फ्रंट ऑफ द विकेट सुद्धा खेळू शकता, कव्हर्सला सुद्धा खेळू शकता. अलीकडच्या काळामध्ये 360 डिग्रीमध्ये तुमच्याकडे ते स्ट्रोक असतात. हे सगळं जरी काही खरं असलं तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे ना, राज बामुगडे सुद्धा तेच म्हणत असेल, आम्ही काही कच्च्या गुरुचे चेले नाही आहोत. ऑफस्टमच्या बाहेर याच्यावरती मात्र आज भरपूर सारी चर्चा झाली की तो कंट्रोल कसा ठेवायचा. कदाचित उद्याच्या दिवशी त्याच्यावरती आणखीन थोडं प्रॅक्टिस केलं जाईल. म्हणजे हर्षल, जे मगाशी आपण म्हणालो होतो की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, आता ते त्याच्या पुढचं जे व्हॅल्यू ॲडिशन वाक्य मी दिलं होतं आज की अ बेटर प्रॅक्टिस मेक्स यू बेटर परफेक्ट, त्याच्यावरती अभ्यास केला जाईल. गुड शॉट. या वेळेला कव्हरला मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि बरोबर ट्रॅप मध्ये फलंदाजाला फसवलाय. सागर सावंत बाद होऊन परतणार पावलांमध्ये. बिग ब्लो. मुगडे असंच म्हणत नसतील की मी अंडर-19चा महाराष्ट्राचं कर्णधारपद का भूषवलं. याचसाठी तर मी ओळखला जातो आणि याच क्वालिटीने मला घेतला गेला होता. त्या षटकात 9 धावा खर्च करताना जो ट्रॅप त्याने लावला होता आणि डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये फार कमी वेळेला पाहायला मिळाला, आणि ज्या ज्या वेळेला पाहायला मिळाला तशा प्रकारचे चेंडू आले की नाही याच्यावरती थोडं जास्त पाठीमागे जाऊन बघावं लागेल रोहा स्पोर्ट्सच्या त्या संपूर्ण यूट्यूबच्या लिंकवरती. पण 3 षटकांचा खेळ संपला, 25 धावा धावफलकावरती आल्या आणि कौतुक असेल गोलंदाज राजचं, कारण त्याने अप्रतिम गोलंदाजी केली. आय एस पी एल बॉल ओव्हरला विशेषतः तुमचा कंट्रोल ढासळतोय असं वाटत असताना त्याने कमबॅक करणं, विकेट मिळवणं हे अनबिलिव्हेबल आहे.
गुड शॉट. या वेळेला मात्र टायमिंग झालंय का बघायचं आहे. टायमिंग होत नाहीये. चेंडू बराच काळ हवेत. साहिल जाधव स्वतः निघाले होते चेंडू पाठी. अर्थात लॉंग ऑन लॉंग ऑफला दोन चांगले क्षेत्ररक्षक असताना सुद्धा साहिलला एक कॉन्फिडन्स होता की हा झेल त्यांच्या रडारमध्ये आहे किंवा त्याच वेळेला हा झेल आपण टिपू शकतो. कधी कधी काय होतं की थोडं अक्षर पटेल कधी अंगात येतो, काही वेळेला आपल्याला हार्दिक पंड्या येतो, काही वेळेला मोहम्मद सिराज येतो, काही वेळेला जसप्रीत बुमराह सुद्धा येतो. पण त्याच वेळेला आपले क्षेत्ररक्षक लॉंग ऑन लॉंग ऑफला आहेत याची थोड्या अंशी काळजी साहिल जाधवने घेणं सुद्धा गरजेचं. गुड बॉलिंग, फॅन्टॅस्टिक. या वेळेला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत संकेत अविनाश आहे तिथे आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण करतात आणि त्याच्यामुळे एकच धाव आली. फटका चांगला होता बघा. आपण जर पाहिलं ना तर वेगात चेंडू टाकला होता, ऑफ स्टंपला ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. राहुलने तो थोडा खोदून फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला पण त्याच्यावरती क्षेत्ररक्षण चांगलं झालं. बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. साहिल जाधव काहीतरी वेगळं करतोय. कधी कधी अशा प्रकारची जी गोलंदाजी असते ना, गुडलिंग स्पॉटवरती हर्षल तो टप्पा टाकणं आणि त्याच वेळेला त्या टप्प्यावरून तो चेंडू कधी बाहेर घेणं किंवा कधी तो त्याच टप्प्यावरून तो चेंडू आतमध्ये वळवणं, या दोन्ही कला ज्याला जमतात ना तो कलाकार आहे. आणि म्हणूनच क्रिकेट इज कम्प्लिटली आर्ट अँड साहिल जाधव इज अ आर्टिस्ट. गुड बॉलिंग. पुन्हा एकदा फसवला. या वेळेला फेक सुद्धा होते पण तितकी चांगली फेक होत नाहीये. पण कौतुक असेल ना साहिल जाधवच्या गोलंदाजीचं. ठीक आहे, हरकत नाहीये. सिंगल येतात किंवा सिंगलचं कन्व्हर्जन डबलमध्ये होतंय. 11 धावा आतापर्यंत त्याने 10 चेंडूमध्ये खर्च केल्यात. एक विकेट स्वतःच्या नावावरती नोंदवलेत. पण खारगाव संघाला पूर्णपणे मैदानात शांत ठेवले. ही भयान शांतता जी काही आहे ना त्याच्या मागे कारण आहे साहिल जाधवची अप्रतिम गोलंदाजी, नजर न लागणारी गोलंदाजी पहिल्या 10 चेंडूत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण पुन्हा एकदा चेंडू तेवढ्याच एरियात जाणार. एक तर तो शॉर्ट कव्हरला जातोय, एक तर तो बॅकवर्ड पॉइंटला जातोय किंवा एखादा मिड ऑन आणि मिड ऑफला जातोय. त्याच्या पलीकडे बाहेर तो टप्पा पडत नाहीये. तुम्ही एक अनालिसिस करा की 5 चेंडू टाकलेले आहेत, किती चेंडू सर्कलच्या बाहेर टप्पा पडून गेलेले आहेत किंवा किती चेंडूंवरती असे फटके मिळाले जे सर्कलच्या बाहेर फलंदाजांना भिरकावता आलेले आहेत. त्याच्यामुळे गोलंदाजीची धार सुद्धा तेवढीच तिखट आहे. गोलंदाजीच्या वेगाबद्दल जेव्हा चर्चा करतोय त्याची ॲक्युरेसी सुद्धा तेवढीच भक्कम आहे. त्यामुळेच तर 12 धावा खर्च केल्यात. लास्ट बॉल होता पण पंचांचा इशारा असेल की तो चेंडू पुन्हा टाकावा लागेल. वाईड आहे, अवांतरच्या स्वरूपात धाव येणार आणि त्याच्यामुळे धावफलकावरती धावा लागल्यात. त्या 3.5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 3 गडी बाद 32, 32 ऑन अ बोर्ड. जाणीवपूर्वक फलंदाजांच्या रडारपासून थोडा दूर ठेवला जातोय. एक न्यूट्रल बॉलिंग करण्यापेक्षा थोडी अटॅकिंग बॉलिंग केली जाते आणि ती गरजेची सुद्धा आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर फलंदाज पहिलेच राहुल शफल झालेत तर हरकत नाहीये तसाच चेंडू टाकायचा. पण हाही चेंडू तसाच आहे ना बघा, तो सर्कलमध्येच आहे. तो कुठे बाहेर म्हणजेच आपण पाहतोय ना की जी फील्ड रिस्ट्रिक्शनसाठी सर्कल बनवलेली असते तिथेच तो चेंडू इकडे तिकडे मूव्ह होताना पाहायला मिळतोय. षटक संपतोय आणि पंचांचा इशारा येतोय जेव्हा 34 षटक संपलंय. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावसंख्या आहेत 3 गडी बाद 34. थेंबे थेंबे तळेसाचे ही ओळ पुस्तकात किंवा त्याच वेळेला एखाद्या निबंधामध्ये छान वाटतं. पण आज मैदानामध्ये, क्रिकेटच्या मैदानामध्ये ते धावांच्या स्वरूपात ती ओळ महत्त्वाची नाही आहे. धावांचा पाऊस, धावांची आकर्षक लयलूट, धावांची बरसात वगैरे वगैरे असे वेगवेगळे शब्दप्रयोग कधी मराठीत, कधी हिंदीत, कधी इंग्रजीमध्ये आपण अनेक वेळेला करतो ना. आणि ते का करतो? कारण आपल्याला हेच तर आवडतं. अनेक वेळेला म्हणजे तुम्हाला द्वारकानाथ संजगिरी हे एक फार मोठे लेखक होते. तुम्ही त्यांच्याबद्दल वाचलं असेल, ऐकलं असेल तर ते नेहमी म्हणायचे की मला ना मैदानातले बॉम्बस्फोट आवडतात. आणि ते अर्थातच कोणाचे असतात तर ते फलंदाजांच्या रूपाने त्यांनी केलेली कत्तलबाजी किंवा त्याच वेळेला अशाच प्रकारचे शब्दप्रयोग असायचे ना, किंवा त्याने केलेला तो अर्थातच त्यांचा तो तोफखाना, हे सगळं काही असे शब्दप्रयोग वापरल्यानंतर मला वाटायचं की कधी कधी क्रिकेटचे मॅचेसचं वर्णन ते करत आहेत की युद्धाचे शब्द ते म्हणतात. पण अर्थात क्रिकेट इज द एव्हरीथिंग इज फेअर इन लव, वॉर अँड क्रिकेट असं मी सुद्धा तर म्हणतोच. शेवटचं षटक घेऊन आतिश आलेत गोलंदाजीला. आतिशने आज राऊंड आर्म गोलंदाजी केली, राऊंड विकेट गोलंदाजी केली. कधी त्याच्या अंगामध्ये लसित मलिंगा येतो, कधी त्याच्या अंगामध्ये शॉन टेट येतो, कधी त्याच्या अंगामध्ये स्वतःचे असणारी गुणवैशिष्ट्यांसह स्वतःच तो काही वेगळे प्रयोग करतो. पण तो जे प्रयोग करतो ना ते सक्सेसफुल होतात. आणि म्हणूनच आतिशने आत्तापर्यंत दोन्ही मॅचला अ सक्सेसफुल बॉलर आणि सक्सेसफुल इनिंगसारखी कामगिरी मैदानामध्ये दाखवले. आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळेला मात्र खराब होता चेंडू.
आणि अतिशय सुंदर फटका खेळलेत. फटका येतोय वाईडिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत षटकार. असतो काही वेळा तुम्ही शॉर्ट आर्म पूल खेळता, पण जेवढी ताकद तुमची मनगटामध्ये आहे ना, ती मनगटातली सारी ताकद मैदानामध्ये झोकून दिली होती राहुलने. आणि म्हणूनच हा फटका 6 धावांसाठी आला, जिथे राहुल पोहोचलाय 9 चेंडूत 16 आणि संघ 41 आलाय. इतकं सोपं नाहीये ना. आतिश म्हणतोय की हा पेपर आहे ना इतका तुमच्यासाठी पहिलं रिकाम्या जागा भरा किंवा त्याच वेळेला जोड्या लावा किंवा त्याचं म्हणतात MCQs मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स होता इथपर्यंत ठीक आहे. पहिल्या 2 मध्ये आल्या 7, पण आता नाही येणार आहे तसं आतिश म्हणतोय. टप्प्याचा चेंडू. राहुल म्हणतोय नाही, राहुल अभी तक है और राहुल बताएगा कि इस मैच का हीरो भी कौन है. किन बाउंड्री लाइन के बाहर 4 रन. रूम दिला होता. रोह्यामध्ये लवकर रूम मिळतो असं म्हणतात आणि ते मैदानामध्ये पाहायला सुद्धा मिळालं. इथे 4 धावा मिळाल्या. 4 धावाने धावफलकावरती धावसंख्या वाढले आणि ती पोहोचले 45 पर्यंत. 3 गडी बाद 45. धाटावमध्ये रूम मिळते की नाही माहिती नाही, पण रोहामध्ये नक्की मिळते. हा मात्र खराब चेंडू पाहायला मिळाला. फुल टॉस होता आणि त्याच्यावरती समाचार घेतला जाईल. थोडं अपील केलं गेलं फलंदाजांकडून की हा नो बॉल असावा. पंचांनी सुद्धा त्याला दाद दिले आणि तिसऱ्या पंचांकडे जाणार, पण तत्पूर्वी चौकार आलाय. त्याने टॅली बदलले. 3 गडी बाद 49. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ठीक आहे. 4.5 षटकांचा खेळ संपलाय आणि 49 धावा धावफलकावरती आल्या. पण ते असंच असतं ना की फटक्यासाठी योग्य चेंडू निवडणं हे योग्य बायको निवडणं एवढं कठीण काम असतं, कारण आवडणारी प्रत्येक मुलगी ही काही तुमचं बायको होऊ शकत नाही. तशाच पद्धतीने हा तुम्हाला ते निवडावं लागतं. या वेळेला तो फटका निवडला जातोय की नाही याचं उत्तर नाही आहे, पण 1 धाव तर नक्की आलंय. एकेरी धावानं 50 धावा धावफलकावरती येणार आहेत. किल्ला संघाला जिंकण्यासाठी किल्ला आणि निवी या संघाला जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता असणार आहे. कारगाव संघाने मैदानामध्ये स्टार्ट थोडा स्लो दिला होता. मिडल ऑर्डरमध्ये काही फार जास्त धावा आल्या नाही, पण 50 आल्यात ज्या पुरेशा आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही आहे, कारण खेळपट्टी थोडीशी संत झालेली आहे आणि दबाचा प्रभाव जाणवायला लागलेला आहे. मैदानामध्ये चेंडू जितका रोल होतोय त्याहीपेक्षा त्या चेंडूवरती जर पकड चांगल्या प्रकारे करता आली तर 50 धावा वाचवणं सोपं होईल. पण आत्तापर्यंत किल्ला संघाने ज्या प्रकारे सामने जिंकलेले आहेत त्या आत्मविश्वासाचं काय, कारण क्रिकेट इज द गेम एव्हरी गेम इज ऑल अबाउट द माइंडसेट असं सुद्धा आपण म्हणतो ना. आणि मग त्याच्यामध्ये क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टन्टी असं आपण म्हणतो. त्या अनिश्चिततेमध्ये माइंडसेट महत्त्वाचा असणार, पण तो माइंडसेट कसा घेऊन येणार, पॉझिटिव्ह घेऊन येणार की त्याच वेळेला पहिली 2 षटकं त्याचं चित्र ठरवणार. सरते शेवटी एक महत्त्वाचं असतं की तुम्ही किती प्रयत्न करताय. आज युवा राष्ट्रवादी चषक 2026च्या या स्पर्धेमध्ये पहिला संघ कोण क्वालिफाय झाला याची रोहा नाक्यावरच नव्हे, रोहा तालुक्यातच नव्हे तर रायगड जिल्ह्यात चर्चा होईल, कारण एका नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये असे सारेच खेळाडू मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू सुद्धा मैदानामध्ये पाहायला मिळतील. पण तत्पूर्वी 2 गाव 1 संघ या लॉट्समध्ये कोणता संघ क्वालिफाय झाला याच्यावरती साऱ्या रोहेकरांचे लक्ष जरूर लागलेलं आहे. त्यामुळं त्या प्रश्नाचं उत्तर आणि त्याच्याबद्दलची चर्चेमध्ये आपलं नाव असावं याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील, कारण प्रत्येक जण जो धडपडत असतो तो विजयासाठीच धडपडत असतो, पण त्याच्या सोबतीला आपलं नाव असावं, आपली कामगिरी असावी, आपण ते सर्वोत्तम द्यावं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. या तिन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. यातली तिसरं फॅक्टर होतं की आपण सर्वोत्तम देतोय का. बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याकडे असलेली जबाबदारी आपण झटकून लावण्याचा प्रयत्न करतो, मग कधीतरी आपल्याकडून झेल सुटतो, आपण वेगळं कारण देतो. काही वेळेला आपल्याकडून फिल्डिंग चांगली होत नाही, आपण वेगळं कारण देतो. पण त्याहीपेक्षा आता ही शेवटची मॅच आहे, एक तर तुम्ही तरी बाहेर
एक तर आम्ही तरी बाहेर या पद्धतीने थोडीशी ठसन करूया, या पद्धतीने थोडी लढत देऊया, ही जिगर घेऊन मैदानामध्ये येणं महत्त्वाचं. आणि म्हणूनच ते फार महत्त्वाचं की हा पर सीखना बन तो जीतना बन, आणि तशा पद्धतीने सामना मैदानामध्ये होईल का हे फार महत्त्वाचं. सरते शेवटी आजच्या रात्रीतील समालोचन इथे थांबवत असताना, माझ्या इनिंगचं समालोचन थांबवत असताना मी मात्र नक्की म्हणेन की दिवस प्रत्येकाचे असतात. काहींनी गाजवलेले असतात, काही गाजवत असतात, तर काही गाजवणार असतात. त्याच्यामुळे आपलं नाव कशामध्ये हे युवा राष्ट्रवादी चषक 2026 मध्ये उत्तर वेळ देणार आहे. सो ओनली टाइम विल बी द से. सो जाते जाते इतना ही कहूंगा, वक्त की फितरत है दोस्त, कब शहजादे को फकीर बनाए अब और कब प्यादे को वजीर. ओवर टू हर्षल जी मुंडे. हॅलो. थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार. आपण आवाज ऐकत होतात संदीपजी जगे सरांचा. इम्पॉर्टंट मॅच आहे आजच्या रात्रीतील शेवटचा सामना, क्वालिफायची मॅच. 30 बॉल आणि 51 धावांची आवश्यकता. ज्या संघानं 75चा पाठलाग केला, ज्या संघानं पहिल्या मॅचमध्ये 61ची टोटल समोरच्या टीमला दिली होती, त्याच संघाला आता क्वालिफायच्या मॅचमध्ये 30 बॉलमध्ये 51 बनवायच्यात. पण दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल तसं पहिल्या बॉलवरती जर प्रसाद बामुगडेची विकेट संपादन केली तेज आंबेलकरनं, तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि संकेत शिंदेनं जर पहिल्याच बॉलवरती षटकार मारला तरी सुद्धा तेजस नरे यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राईज. म्हणजे दोन्हीकडे बक्षीस पाहायला मिळालेत. इकडे मात्र पहिल्या बॉलला विकेट येईल का? 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. प्रसाद बामुगडे सर्वाधिक महत्वाचा खेळाडू. 30 बॉल 51 धावांची आवश्यकता. तेज आंबेलकर गोलंदाजी मार्कवरती. कारगाव कोलीवाडा एक्सप्रेस. पहिलाच बॉल समोरच्या दिशेला, मिड ऑनला फिल्डर. फिल्डिंग चांगली होतीये आणि आता डॉट बॉलनं सुरुवातही होत असताना पाहायला मिळते. दुसऱ्या बॉलला जरी विकेट येते तरी सुद्धा तेज आंबेलकरला 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. प्रतीक मोरे यांच्या वतीने कॅश प्राईज आल्या. प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं कॅश प्राईज. मॅच ऑन. पुढचा बॉल. यावेळेला हा ट्रॅकर आडवा बॅटने फिरवलाय. फाईन लेगच्या दिशेला बॉल निघालाय. रोहित पाटील धावतोय बॉलच्या मागे. सफलता मिळेल. फिल्डिंग चांगली आहे. पाहता पाहता 2 धावा आरामामध्ये तिकडे कंप्लीट. रोहित पाटील या मैदानावरती खूप मेहनत घेतली आहे. जशा पद्धतीनं तो मैदानाच्या आतमध्ये धावा थांबवण्यासाठी धावला ना, त्याच पद्धतीने ही स्पर्धा सजवण्यासाठी सुद्धा खूप सारी धावपळ त्याने केली आहे. आता तिसऱ्या बॉलवरती जर विकेट येते तर प्रसाद बामुगडेच्या विकेटसाठी 1500 रुपयाचं कॅश प्राईज तेजस नरेच्या माध्यमातून दिलं जाईल. पुढचा बॉल. फुल टॉस, मिस टायमिंग, कॅच ड्रॉप. प्रसाद बामुगडेचा झेल सुटलाय. ही कॅच होती की ही मॅच? विजय चौलकर यांच्या वतीने कॅश प्राईज येते. जर इकडे विकेट हॅट्रिक संपादन केली तेजनं तर त्याच्यासाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. 1000. इथे जर पहिल्या बॉलवरती षटकार मारला संकेत शिंदेनं तर त्याच्यावरती सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे तेजस नरे यांच्या माध्यमातून. पहिल्या बॉलला षटकार येईल का? पुढचा बॉल. यावेळेला मिस टायमिंग, विकेट धोक्यात. फिल्डर बॉलच्या खाली, रिले कॅच आणि टीम वर्क बघायला मिळाला. पहिलं विकेटचं पतंग. या मॅच मधील सर्वाधिक मोठा धक्का. निर्णायक खेळाडू संकेत शिंदे
कॅश प्राइज येत आहे प्रसाद बामुगडे यांच्या बॅटमधून जर लगातारचे 3 षटकार बघायला मिळाले तर प्रतीक मोरे यांच्या वतीनं यतीनजी धुमाळ साहेबांच्या वतीनं तब्बल 3,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि त्याच वेळेला जर प्रत्येक षटकारासाठी जगदीश ठमके यांच्या वतीनं 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मॅच होऊन झाली आहे. तेज अंबिलकर महत्वाचा गोलंदाज बॉलिंग मार्कवरती रंगात येत असताना पाहायला मिळत आहे. षटकातील पुढचा बॉल तेज, त्याच्या समोर संकेत मुंडे. नवीन बॅटर संकेत दाखल झालाय. लॉंग ऑफच्या दिशेला फटका, चांगला फिल्डर तिकडे. एक धाव मात्र तिथे येत असताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल नाहीये. प्रत्येक षटकारासाठी प्रतीक मोरे यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि जर या शेवटच्या बॉलवरती प्रसाद बामुगडीची विकेट संपादन करतो तेज, तर तेजस नरे यांच्या वतीनं 2,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बक्षीस येतात. मागच्या मॅच मध्ये सुद्धा प्रसादच्या विकेटसाठी कॅश प्राइज येत होता. प्रसाद असा खेळाडू जो एकटा उभा राहिला तर ही मॅच तो एकटा नेईल. यावेळेचा चांगला चेंडू बघायला मिळते. एक अप्रतिम दर्जाचा बॉल मैदानाच्या आतमध्ये, मोठी अपील. आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉलची सांगत होत असताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल डॉट आला. फक्त आणि फक्त 5 धावांचे षटक हातात असताना तेज आंबिलकरला आपण पाहिलंय लाजबाब गोलंदाजी. डॉट बॉलची सांगता, ही मोठी अपील. आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त पाहायला मिळाला. आणि आता इथून पुढे या सामन्यामध्ये दबाव दडपण निर्माण झालाय, कारण की 24 बॉल आणि 46 धावांची आवश्यकता बाकी आहे. 24 चेंडू 46 धावांची गरज. मॅच रंगतदार होणार, कारण की सामना क्वालिफायचा. दोन्ही संघ मातब्बर आहेत. प्रत्येक मोठा पराक्रम करून इथपर्यंत आपण जर पाहिलं तर हा संघ आलाय. यस, 4च धावा धावफलकावरती असतील. इकडे मात्र प्रतीक मोरे यांच्या वतीने कॅश प्राइज आले. गोलंदाजांसाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज. 6 धावांचं जर षटक टाकलं जाईल तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज तेजस नरे यांच्या माध्यमातून दिलं जाईल. संकेत मुंडे ऑन स्ट्राईक आहे. मॅचला सुरुवात, जिकडे दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती सागर सावंत. पहिलाच बॉल, मोठा फटका, डीबॅक्सचा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध तेज आंबिलकर आहे. एकच धाव मात्र येत असताना पाहायला मिळते. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आता 5 या आकड्यावरती पोहोचत असताना पाहायला मिळेल. 5 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला. स्ट्राईकला प्रसाद बामुगड्या. जोपर्यंत प्रसाद उभा आहे तोपर्यंत किल्ला, आणि त्याच वेळेला निवी संघाच्या आशा अपेक्षा या पल्लवीत राहतील. षटकातील पुढचा बॉल सागर. यावेळेला मोठा फटका ऑन साइडला, मिड विकेटच्या दिशेनं. 1 बाउन्स सीमा रेषेच्या पार. प्रसाद बामुगडेच्या बॅटमधून येतोय खणखणी. चौकार येत असताना पाहायला मिळते. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढतीये. संघाचा धावफलक 9 या आकड्यावरती पोहोचत असताना पाहायला मिळेल. इथे जर विकेट येते तर तेजस नरे यांच्या वतीने 2,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. षटकातील पुढचा बॉल, यावेळेला लांबून खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑनला सिंगल कंप्लीट.
एक धावेसाठी मोठा स्ट्रगल करावा लागतो स्वरण सारांश 11 किल्ला निवी या टीमला. हव्या तशा धावा येत नाहीयेत. बॅट आणि बॉलचा संपर्क हवा तसा होताना पाहायला मिळत नाहीये. मॅच महत्वाची आपण जर पाहिलं तर रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळेल का? क्वालिफायचा सामना आहे. धावसंख्या धावफलकावरती 10. एक फलंदाज बाद झालाय. संकेत स्ट्राईकला उभा आहे. 3 बॉलमध्ये 1 धावेवरती तो खेळतोय. पुढचा बॉल यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. बॉल हवेत. मोहित बॉलच्या खाली आणि इकडे कॅच ड्रॉप. एक साधा सोपा आणि सरळ झेल मैदानाच्या आतमध्ये सुटत असताना पाहायला मिळालंय. आज किल्ला आणि निवी संघाचे जे काही खेळाडू आहेत ना, रात्रीच्या जेवणामध्ये येत असताना नशिबाची भाजी खाऊन आलेत की काय? कारण की अगदी मागच्या मॅच मधलं ते नशीब 75 धावांचं अगदी जास्तीची मेहनत करावी लागली नव्हती. लास्टच्या ओव्हरमध्ये मोफत स्वरूपाच्या मिळालेल्या त्या 10 धावा आणि तिथून पुढे. आणि आता सध्याच्या घडीला प्रसादचा झेल सुटलाय. संकेतचा सुद्धा झेल सुटलाय. धावसंख्या धावफलकावरती 11. रनवे मध्ये प्रॉब्लेम. थांबतोय सागर. पुन्हा मागे येईल. दबाव त्याच्यावरती आहे. दडपण तेवढंच आहे. कारण की 20 बॉलमध्ये 40 धावा थांबवायच्या टीमला. 11 धावा आतापर्यंत स्कोर कट वरती आहेत. 20 चेंडू 40 धावा. जर विकेट येते तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तेजस नरे यांच्या माध्यमातून वारंवार कॉल केला जातोय. फक्त प्रसादच्या विकेटसाठी कॅश प्राइज आहे. पुढचाच बॉल. फुलटॉस. मोठा फटका प्रसादच्या बॅटमधून. हवाई हल्ला. हवाई सफर. जर आपले विरोधक जास्त असतील ना तेव्हा खेळायला मजा येते. होय, आता प्रसाद तेच सांगतोय. माझे विरोधक जरी जास्त असले ना तरी सुद्धा त्या वेळेला खेळायला मलाही मजा येते. आणि होय, त्याच्या विकेटसाठी जेवढा कॅश प्राइज येते तेव्हा तेव्हा त्याच्या बॅटमधून आता मोठे फटके येत आहेत. पुढचाच बॉल. या वेळेला मोठा फटका. मिस टायमिंग. विकेट धोक्यात. प्रसाद नावाचं वादळ शमवलंय. शांत केलंय. आणि एक महत्वपूर्ण खेळाडू प्रसाद बामुगडे मैदानात. बॉल 34 धावांची आवश्यकता. 6 बॉलमध्ये 14 धावांचा वादळी खेळ करून प्रसाद बामुगडे बाद झालाय. आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर अडचणी वाढल्यात. सारांश 11 किल्ला संघासमोर अडचणी मात्र मोठ्या येत असताना पाहायला मिळतील. इथून पुढे इथे मात्र आपण जर पाहिलं तर दबाव दडपण हे मात्र निर्माण झालंय. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला निवी संघ अडचणीमध्ये असतो त्या वेळेला बाहेर काढण्याचं काम करणारा एकमेव खेळाडू अविनाश सागर. 18ला 34. 18 चेंडू 34 धावांची गरज. यस, ISPL ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. मी म्हणेन या मॅच मध्ये सर्वाधिक टर्निंग पॉइंट ही ओव्हर असेल. जर या ओव्हर मध्ये धावा आल्या तर किल्ला संघासाठी मॅच ऑन राहील. पण या धावा जर या ओव्हर मध्ये थांबल्या तर इथे मात्र टीम आपण जर पाहिलं तर खारगाव कोलीवाडा तळवली टीम साठी ही मॅच ऑन राहील. कोण जिंकेल हा सामना? मोहित वरती विश्वास दाखवलाय. महत्वाचा गोलंदाज ज्यावेळेला खारगाव कोलीवाडा संघाचा प्रतिनिधित्व करत असताना नेहमीच आपल्याला बघायला मिळतो. 2 गाव एक टीम साठी मोठा संघर्ष तो करेल. त्याच्या समोर संकेत आहे. त्याला जीवनदान मिळेल. आणि मोहितनं झेल सोडला होता. आता त्याच्याकडे पुन्हा संधी निर्माण झाली आहे संकेतला मैदानाच्या बाहेर पाठवण्याची. पण म्हणतो ना, क्रिकेटचा खेळ असो किंवा आयुष्याचा हाफ चान्सेस मिळतात.
त्याला फुलमध्ये कन्वर्ट करावे लागतं, त्याच्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. आणि होय, तो मैदानावरती मोहितला करावा लागेल. अविनाश सागर नॉन सेकंडला बॅटर. संकेत मुंडे ऑन स्ट्राईक, महत्वाचा खेळाडू, खेळावं लागेल. मागील मॅच मध्ये ज्या पद्धतीचं संकेत शिंदेला साथ दिली होती, आता अविनाशला साथ द्यावी लागेल. समोरचा बॉल फटका चांगला खेळला जातोय. डी बॅक्सच्या कव्हरला सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि अतिवेगानं 2 धावा कंप्लीट सुद्धा. चांगली रेंडबिट विकेट, चांगला दर्जाचं ताळमेळ पाहायला मिळतंय. या दुहेरी अंकाच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना सध्याच्या घडीला 19 धावा. जगात भारी 19 फेब्रुवारी 19 आकडा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती बघायला मिळते. आणि आता इथून पुढे येणाऱ्या आपण जर पाहिलं तर 17 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता बाकी आहे. 17 चेंडू 32 धावा 17 बॉल मध्ये बनवायच्यात. कोण जिंकणार या मॅचला? सारांश 11 किल्ला निवी की जे भवानी खारगाव कोलीवाडा श्री धावीर तळवली. ओहो हो हो, यावेळेला अप्रतिम दर्जाचा चेंडू. बॅट शमवली होती, शांत केली होती. खारगाव संघ आज घरून येताना एक प्लॅनिंग करून आलाय की ज्या वेळेला बॉल डॉट जाईल त्यावेळेला कीपर शॉर्ट पॉइंट, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट कडून मोठी अपील झालीच पाहिजे. फक्त आणि फक्त पंचांवरती प्रेशर निर्माण करायचा, वारंवार अपील करण्याचा प्रयत्न. आणि होय, तेवढासा बॅटरवरती सुद्धा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. संकेत थोडा दबाव निर्माण आहे, कारण की ज्या वेळेला प्रसाद आणि संकेत शिंदे सारखा खेळाडू शांत आणि महत्वाच्या क्षणी बाद झाल्यानंतर अडचणी मोठ्यात. आजच्या रात्रीमध्ये या क्वालिफायच्या मॅच मधील सर्वोत्तम झेल मैदानावरती पकडला जातो. राहुलच्या माध्यमातून विकेट मिळतीये. धक्का 30. ₹500 कॅश प्राइज. नंतर आता अडचणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतील, जिकडे अगदी पूर्णतः दबाव निर्माण झालाय. संघ 19 आकड्यावरती 3 फलंदाज बाद झालेत. 15 बॉलमध्ये आता 32 धावांची आवश्यकता. अविनाश सागर आणि त्याच्या साथीला खेळण्यासाठी डावखुर आताचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणित मोरे दाखल होत असताना पाहायला मिळेल. प्रणित मैदानाच्या आतमध्ये यंदाच्या हंगामामध्ये बराचसा फॉर्म मध्ये राहिलाय. त्याच्या बॅटमधून चांगल्या दर्जाची खेळी नेहमीच बघायला मिळाली आणि आता अपेक्षित असेल या महत्त्वाच्या क्षणी, महत्त्वाच्या सामन्यामध्ये. आज संध्याकाळच्या 17 पासून या रात्रीचा प्रवास आपण केलाय, एवढी मेहनत घेतली आहे, कशासाठी हे करून दाखवावं लागेल. प्रत्येकाला या स्पर्धेला जिंकायचं आहे. अगदी विविध आपण जर पाहिलं तर जवळजवळ 64 संघ इकडे मात्र नशीब घेऊन येतील. पण आज त्यामधील कोणते तरी 8 संघ असेल. वैभव यांच्या वतीनं राहुलच्या कॅचसाठी आपण जर पाहिलं तर तब्बल ₹500 कॅश प्राइज येत असताना पाहायला मिळेल. लाजबाब कॅच होती, नाहीतर दीपक त्यानं झेल पकडला. आता मॅचचा मोमेंटम शिफ्ट होईल का? प्रणित मोरे ऑन स्ट्राईक. टप्पा पडलाय, सोडून देण्याचा निर्णय, तो निर्णय योग्य आहे. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळाला. अवंतर स्वरूपाची धाव मिळते. अवंतर स्वरूपानं टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे जाते. धावफलक 20 आकड्यावरती 20 आकड्यावरती धावगती पोहोचली आहे. मॅच चांगली होणार, जिथे धावा येतात, विकेट येतात, तशा पद्धतीच्या धावाही येतात. 51चं टार्गेट आहे, म्हणजे धावसंख्या तेवढीशी मोठी नाहीये. पण आता जसं जसं सत्र पुढे चाललंय तसं तसं खेळपट्टी थोडी स्लो होतीये. बॉल बॅटवरती हवा तसा येत नाहीये. बॅटवरती आल्यानंतर तो सीमारेषेच्या बाहेर जात नाहीये. असे सगळे आपण जर पाहिलं तर सूत्र आता थोडे हल्ली आहेत. 15 बॉल 31ची गरज. बॉलिंग मार्कवरती मोहित पुन्हा सज्ज. यावेळीचा बॉल पुन्हा बाहेर पंच कळवतील. अजून एक व्हाईट बॉल.
अजून एक अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होतीये आणि त्या अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्या वाढतीये. धाबा धावफलकावरती आता 21 या आकड्यावरती. सिंगलने पुढे जाण्याचा प्रयत्न. 21 धावा धावफलकावरती आहेत. 15 बॉल 30 धावा प्रति बॉल मागे 2 धावा बनवायच्या. शांतता पसरली आहे. या क्वालिफायच्या मॅच मध्ये कोण जिंकणार प्रश्नचिन्ह मोठी आहेत. त्याची उत्तर आपला गुलदस्त्यात 15 चेंडूंच्या मागे ही उत्तरं लपली आहेत. 30 धावांची गरज. 15 बॉल मध्ये मोहितचा पुढचा बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न. यावेळेला काय घडेल. बॅटचा स्पर्श केला होता आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर परफेक्ट यॉर्करचा वापर करत असताना मोहितला आपण पाहिलं. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. अगदी खोलात टाकला होता. बॅटची कडा घेतली होती आणि तिथून पुढे आपण जर पाहिलं तर एक सिंगल स्कोर कार्ड वरती येत असताना पाहिलं मिळते. इथे जर अविनाश सागरच्या बॅटमधून पहिल्या बॉलला षटकार येतोय तर तेजस नरे यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 14 बॉल 28 धावांची गरज. पण ISPLच्या बॉलवरती मोठे फटके मारण्याची आवश्यकता आहे का आता हाही प्रश्नचिन्ह आहे या मॅच मध्ये. कारण की चौकार सिंगल डबल सुद्धा चालेल. मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत जर न्यायची असेल तर बॅटर मैदानावरती उभे राहणे गरजेचे आहेत. यावेळेला चांगला चेंडू मोहितनं मात्र आपण जर पाहिलं तर एक अप्रतिम दर्जाचा बॉल फेकलाय. अजून एका डॉट बॉलची सांगत होत असताना पाहायला मिळते. समीकरण पुन्हा बदललंय. 13 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. 13 बॉल 29. मागील मॅच मध्ये स्वरान सारांची 11 किल्ला निवी या टीमनं 12 मध्ये 28 धावा बनवून इथपर्यंतचा प्रवास केलाय. आता 13 मध्ये 29 बनवायच्यात. याही वेळेला बॉल बाहेर चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळेल. अवंतर स्वरूपाची सिंगल. अवंतर स्वरूपाने टीमची धावसंख्या वाढतीये. धावा 23. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. बराच बाहेर गेला होता. बराचसा लांब चेंडू जात असताना पाहायला मिळेल. धावसंख्या 23. आता 13 चेंडू आणि 28 ची गरज. या बॉलवरती नक्की ISPL बॉल ओव्हरवरती या शेवटच्या बॉलवरती काय वाढून ठेवलंय. आजच्या रात्रीतील शेवटचा बॉल आहे ISPL ओव्हरचा. लांबून खेळण्याचा प्रयत्न. तिथे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता झाली आहे. आता पुन्हा 12 चेंडू आणि इथून पुढे आपण जर पाहिलं तर तब्बल 28 धावांची गरज आहे. आज ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला, ज्यांचा अगदी आवाजानं आज संपूर्ण आपली रोहेनगरी पुन्हा एकदा दुमदुमली असे संदीप जगे सर आपल्या स्क्रीनवरती बघायला मिळतात. रोहा स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून अगदी शब्दांवरची मजबूत पकड आणि त्याच वेळेला सामना कशा पद्धतीनं रंगतदार अवस्थेमध्ये आणला जातो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे संदीप जगे सर यांचा आवाज आपण या स्पर्धेसाठी ऐकला. आणि आज खऱ्या अर्थानं इथून पुढे फायनलच्या दिवसामध्ये सुद्धा सर आपल्याला जॉईन करतील. मधल्या 2 दिवसामध्ये किशोर कोकरे सर आपल्याला या स्पर्धेसाठी जॉईन करतील. हे समालोचन कक्ष तुम्ही पाहताय. रोहा स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवरती क्वालिफायची मॅच येणाऱ्या इथून पुढे 12 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 28 धावांची गरज. जर ते जंबिलकर आलाय आणि तो जर या मॅच मध्ये इथे जर 6 धावांचं षटक टाकतोय तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज तेजस नरेच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. 12 बॉल 28 धावांची गरज आहे. तेजसला माहिती आहे 6 धावांचं षटक जर आलं तर या मॅच मध्ये कारगाव कोलीवाडा तळवली संघ पुन्हा पदार्पण करेल. चला फास्ट खेळा. 12 बॉल 28 धावांची आवश्यकता. शांतता पसरली आहे. प्रणित मोरे या संयमाचे बांध फोडेल का. अविनाश सागर या मॅच मध्ये धावा बनवेल का. त्याचं उत्तर या पुढच्या बॉलवरती. मोठा फटका प्रणित मोरे त्याच्या बॅट मधून आलाय मिड विकेटच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती षटकार. बराचसा फॉर्म मध्ये प्रणित मोरे जो मागील काही
दिवसामध्ये मागील काही वर्षामध्ये बॅकफुटवरती गेला होता, पण तो आता फ्रंट फुटला आला आणि टीमला सुद्धा आणतोय. यावेळेला ब्लॉक कोलिनचा बॉल, चांगला फटका ऑन साइडला खेळला जाईल. सिंगल मिळतीये, दुसऱ्या धावेचा कॉल नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानलंय. तेजस नरे यांनी कॅश प्राइज लगावलं होतं. 6 धावा जर खर्च केला तर पहिल्याच बॉलवरती षटकार येत असताना पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा, म्हणजे आता अर्ध्याहून अधिकचा पल्ला पार झालाय. 10 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. या सामन्यामध्ये ट्विस्ट आणणारा षटकार आणलाय. मी म्हणेन ना, या जर धावांचा पाठलाग झाला तर आजची रात्र ही यदा कदाचित नशिबाची किल्ला निवी टीमच्या नावावरती आहे का, पण नाही. नशिबावरती भरोसा देण्यापेक्षा खारगाव कोलिवाडा आणि त्याच वेळी तळवलीकरांना माहिती आहे संघर्ष मोठा करावा लागतो. अविनाश सागर त्याच्या बॅटमधून आलाय मोठा लांब पल्ल्याचा आसमानी भव्य षटकार. कारण की सर्वाधिक महत्वाचा गोलंदाज आजच्या रात्रीमध्ये मला वाटते हे आतापर्यंतचं सर्वाधिक पहिलं त्याचं महागडे षटक असावं. त्याच्या अगेन्स्ट एवढे मोठे फटके आलेच नव्हते, पण आता येत आहेत. होत्याचं नव्हतं करण्याची ताकद अविनाश सागरच्या हातामध्ये आहे. त्याच्या साथीला खेळत असताना प्रणितकडे आहे. आता जोडी जमली आहे. 9 बॉलमध्ये 15 धावांची गरज. पुढचाच बॉल, याही वेळेला मिस टायमिंग, बॉल हवेत आणि पकडली कॅच. विकेट येत असताना पाहायला मिळते. महत्वपूर्ण खेळाडू अविनाश सागर ठरवलंय की आता जे काही करतील ते डावकुरे हाताचे फलंदाज करतील. कारण की प्रणित मोरे डावकुरे हाताचा फलंदाज खेळतोय आणि अशा परिस्थितीमध्ये कल्पेश घाग हा सुद्धा डावकुरे हाताचा फलंदाज मैदानावरती आलाय. 8 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे सामन्यामध्ये. यस, जर कल्पेश घागच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती षटकार आला तर तेजस नरे यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिल्या जाईल. आज तेजस नरे यांनी प्रत्येकाला संधी दिली आहे. प्रत्येकाला मात्र आपण जर पाहिलं तर कॅश प्राइज मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. 8 चेंडू 15 धावांची आवश्यकता. क्वालिफायची मॅच कशी असावी? युवा राष्ट्रवादी चषक 2024च्या या स्पर्धेमधली असावी. हा सामना रंगलाय. पुढचा बॉल, या वेळेला इकडे मात्र फसवलं जात आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. डॉट बॉल. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर किल्ला प्रीमियर लीग आता नुकतीच त्यानं जिंकली आहे. बॅटिंगच्या जोरावरती बेस्ट बॅटरचा किताबही मिळवला. 1 बॉल 6 मध्ये त्याने षटकारही मारला. तो खेळाडू कल्पेश घाग आलाय. 8वावी लागेल मागची खेळी, 8वावं लागेल मागचा कालावधी. त्याच्या बॅटमधून नेहमी मोठे फटके बघायला मिळत होते, पण आत्ता गरज आहे 7 बॉलमध्ये 15 धावांची. ते जांभेलकर बॉलिंग मार्कवरती. पुढचाच बॉल, या वेळेला बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर चाललाय. पंच फिरलेत. हात जमीन समांतर, धाव मिळते अवांतर. त्या अवांतर धावेनं मॅच ऑन. व्हाईट बॉल येतोय. आता 7 बॉल 14, 7 चेंडू मध्ये 14 धावांची गरज इथून पुढे बनवायची आहे. सामना रंगतदार. 7 मध्ये 14 होतील का? प्रत्येक बॉलला 2 धावा जमा करायचे, जे थोडं कठीण आहे आजच्या रात्रीमध्ये, पण ते सोपं करण्याची क्षमता ताकद कल्पेश आणि प्रणितकडे आहे. हा इम्पॉर्टंट बॉल. तेज, यावेळेचा इम्पॉर्टंट चेंडू डॉट आलाय. आता येणारे 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 6 बॉल 14, 6 चेंडू मध्ये 14 धावा थांबवल्या जातील का? आता कोणता गोलंदाज बॉलिंग मार्कवरती येईल, कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दर्शवला जाईल, हेही पाहावं लागेल. ज्यानं आपल्या लेग ब्रेकच्या जोरावरती नेहमीच
समोरच्या प्रत्येक फलंदाजांना सळो की पळो करून सोडलंय तो खारगाव कोलिवाड्या संघाचा महत्वाचा गोलंदाज सोहम बॉलिंग मार्कवरती आलाय. सोहमला आमंत्रित केलं जाते. डावकुऱ्या हाताचे दोन फलंदाज खेळत असताना डावकुऱ्या हाताच्या गोलंदाजावरती विश्वास दाखवणं हे एक मोठं धाडसच आहे. धाडस मोठं आहे, धाडस मोठं आहे. 6 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता. प्रणित मोरे कशा दर्जाची बॅटिंग करणार, कल्पेश त्याच्या साथीला कसा खेळणार. यस, उद्या ठीक 7 वाजता पहिला बॉल पडेल. माफी असावी, 1 तास थोडा मागे येतो पुन्हा. उद्या ठीक 6 वाजता पहिला बॉल पडेल. 5:30 ला आपण बोट टीम इकडे रिपोर्टिंग करायचे. आपला टी शर्ट कॅरी करून आपण टॉस साठी रेडी राहायचं. उद्या 6 बॉल 14, 6 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. क्वालिफायची मॅच रंगतदार अवस्थेमध्ये आली आहे. आता तिकडे समोर सोहम आहे, डावकुऱ्या हाताचा गोलंदाज, लेग ब्रेकचा बेताज बादशाह. त्याच्या समोर डावकुऱ्या हाताचा फलंदाज प्रणित मोरे आहे. मॅच रंगली आहे. एक षटकार प्रणितनं सुद्धा खेळलाय. कॉन्फिडन्स त्याचाही वाढलाय. फुलटॉस, त्याच्यावरती आक्रमण आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पार. आलाय षटकार. की एक निर्णय, आयुष्याचा एक निर्णय खूप महत्वाचा असतो. यस, नो बॉल, नो बॉल आलाय आणि नो बॉल वरती षटकार. म्हणजे आता इथून पुढे मॅच मध्ये ट्विस्ट. येणारे 6 बॉल तसेच्या तसे, पण 7 धावा मायनस. म्हणजे आता 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. यस, मैदानाच्या बाहेर किल्लेकर निवीकर जल्लोष काही करायचंय तो सीमारेषेच्या बाहेर आणि त्या पट्टीच्या बाहेर. यावेळेला मोठा फटका, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, सिंगल तर मिळतीये. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न केले जातील का. एक धाव धावली आहे, दुसरी धाव वेगामध्ये कंप्लीट. ही धाव खूप महत्वाची आहे. अगदी ही धाव लाख मोलाची आहे. ही धाव त्या सोन्याच्या भावासारखी अगदी पुढे उंचावत जाते. ही धाव आपण जर पाहिलं तर 2 ग्रॅम सोन्याच्या कॉईनची महत्वाची आहे. युवा राष्ट्रवादी चषकाची ही धाव महत्वाची आहे. येणाऱ्या 5 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. पण मी म्हणेन खारगाव कोलीवाडा तळवली संघ या मॅच मधून बाहेर गेला नाहीये. असे पराक्रम होतात. कधी कधी 5 बॉल मध्ये 5 षटकार बघायला मिळतात, तर कधी कधी 5 बॉल मध्ये 5 सिंगल सुद्धा थांबवल्या जातात. मोठा फटका फसलाय आणि इकडे मॅच फसली आहे. विकेट आली आहे. येणाऱ्या 4 बॉल मध्ये आता इथून पुढे 5 धावांची आवश्यकता. किल्लेकर आणि त्याच वेळेला निवीकर, म्हणजे एखादा बॅटर त्याला तयार करून पाठवायचं. बघा ना, म्हणजे बॅटर दिसतच नाही एवढ्या प्रेक्षकांनी त्याला घेरलंय. हा दबाव खूप मोठा असणार आहे, पण त्याला मैदानावरती पाठवत असताना एका मोठ्या जल्लोषानंच मैदानावरती. पण मी म्हणेन प्रणितची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या जोरात झाल्या पाहिजे. त्यानं महत्वाच्या क्षणी षटकार मारलेत आणि महत्वाच्या क्षणी किल्लेकरांना निवीकरांना या मॅच मध्ये आणलंय. पण मॅच संपली नाहीये. या आधी मी केलेला उल्लेख तो खरा ठरेल का. 5 बॉल मध्ये 5 धावा थांबल्या जातील का आणि आजच्या रात्रीमध्ये सोहम या रात्रीमध्ये इतिहास घडवेल का. 4 बॉल 5 धावांची आवश्यकता असताना एक निर्णायक बॅटर मैदानावरती आलाय साहिल जाधव.
तो शांत आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, त्याला माहिती आहे आणि सिंगल डबलवरती त्याचा खूप मोठा विश्वास आहे. तो जास्तीचा षटकार चौकारासाठी जात नाही आणि होय आता त्याला तेच करायचं आहे. 4 बॉलमध्ये 5 धावांची गरज. सोहमला त्या धावा थांबवायच्यात. आतापर्यंतचा लेफ्ट हँडर बॅटर होता, प्रश्नचिन्ह होतं, पण आता त्याच्यासमोर नाहीये. बघा समोरचा बॉल फसवलाय, कडवा आव्हान, धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची विकेट आणि आता कहाणी में पुन्हा ट्विस्ट. 3 चेंडू 5 धावा. तीन धावा बनवायच्यात 5. सामन्यामध्ये ट्विस्ट म्हणजे बघा आता सर पुन्हा ती आठवण होते की एक व्हिडिओ क्लिप आली होती की आत्ताच्या टेनिस बॉलमध्ये प्रत्येकाला षटकार चौकारच हवाय. सिंगलने मॅच जिंकली जाऊ शकते पण प्रत्येकाला षटकार चौकारानं मॅच जिंकायची आहे, हे कॅल्क्युलेशन असणं गरजेचं आहे. जर कल्पेशने या बॉलवरती षटकार मारला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि जर विकेट गेली तरी सुद्धा 500 तेजस नरे यांच्या वतीनं. नवीन बॅटर अभि, फुल टॉस, आडवा बाटणं, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर तिकडे आहेत, एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न मोठे, धावा मिळाल्या 2. आता फिल्डिंग मध्ये केलेली चूक आता महागडी ठरेल का टीम खारगाव कोलीवाडा तळवली टीमला, कारण की 2 आल्या म्हणजे आता इथून पुढे पुढच्या 2 बॉलला 3 धावांची गरज. जर सामना बराबरी सुटला तर कंपल्सरी चेस. डॉट बॉल आला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज, षटकार आला तरी सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज. आता सगळेच उभे राहिलेत तर समालोचक बसून कसे चालतील. 2 चेंडू 3 धावांची गरज. मोठा फटका आणि या फटक्यानं मॅचच फिनिश करून टाकली आहे. किल्ला निवी स्वरान सरांची 11 किल्ला जिंकलाय आणि इकडे मात्र विजय मिळवलाय. करतोय हा जल्लोष आहे किल्लेकरांचा, हा जल्लोष आहे संपूर्ण निवीकरांचा आणि हा जल्लोष आहे युवा राष्ट्रवादी चषक या भव्य दिव्य अभूतपूर्व या स्पर्धेचा.